स्वागत करते। तर इकडे आम्ही आता लग्नाला चाललो आणि इकडे आहे माझ्यासोबत ओवी जिकडे हेअरस्टाईल खूप छान आहे। इकडे बघा तिरुळी आणि भरपूर वेळापासून तयारी करून होतो। तर आता फायनली मम्मीची तयारी झाली आहे आणि आता आम्ही सगळे जण निघालेलो होते म्हणजे लग्नाला। तर तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत लग्नाला। तर आता मंगलस्ते होऊन सुलग्न आटपून आता सप्तपदी वगैरे चालू आहे आणि आम्ही मुलीकडून आहो आणि म्हणूनच ही पोरगी म्हणजे नक्की कोण, म्हणजे मम्मीच्या सख्खे मामे बहिणीची मुलगी आहे ही। आणि त्यानंतर इकडे लग्न वगैरेचा कार्यक्रम झाल्यानंतर मधला जो भाग येतो तो आपला रुखवंताचा येतो। आणि रुखवंत म्हटलं की खूप म्हणजे खूप वर्ष आधीपासूनची चालत आलेली ही एक प्रथा आहे। खूप वर्ष आधी मुलींचे खूप लहानपणी लग्न होऊन जायचे आणि त्यानंतर तिला म्हणजे जे हाऊस माऊस आहे कोण्या खाण्याची वगैरे, तर ते पापड कुरड्या लाडू वगैरे म्हणून आपण तिला एक भेट म्हणून देत असलेली एक प्रथा ही समोर चालत आलेली आहे। लग्नावरून आल्यानंतर भरपूर असा त्रास होते की नक्की काय स्वयंपाकाला करायचं आणि हलकसंच म्हणजे आमचं 3-4 वाजता जेवण झाल्यानंतर हलकसं काहीतरी करायचं म्हटलं तर आपण खिचडी किंवा तिखट भात कसं करतो, तर आता मी करत आहे तिखट खिचडी करत आहे। आणि त्यासाठी इकडे तेल कांदे लांब असे चिरून घेतले आणि जिरं मोहरी टाकून शिजवून घेतले कांदे। त्यानंतर टोमॅटो वगैरे टाकला आणि इकडे अद्रक लसण तिखट मीठ मसाले वगैरे टाकले। राहिलेला होता तो म्हणजे मसाल्याचे पानं राहिले होते ते वगैरे टाकून शिजवून घेतला आणि नंतर सोयाबीनच्या वड्या टाकल्या। याच्यासाठी सोयाबीनच्या वड्या टाकल्या कारण मुलांना खूप आवडते सोयाबीनच्या वड्या आणि भातामध्ये असल्या तर भात मला आवडत नाही किंवा मी खात नाही असे म्हणत नाही, पटकन जेवण करायला सुरुवात करते। आणि त्यानंतर इकडे पाणी सोडून घेतलं होतं आणि साईडला तेल दिसत असेल तर पापड वगैरे तळून घेतले होते, धापुडे तळले थोडे आणि इकडे पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलं आपला पूर्ण भात। आणि वरून आज रिधूचा बर्थडे पण होता आणि बर्थडेला म्हणजे नाश्ता वगैरे झाल्यानंतर थोडं जेवण होतं, जास्त वगैरे जेवण होत नाही। वरून लग्नावरून पण आपण जेवण करून आलो म्हणून आज इकडे मसाले खिचडी करायचा विचार असा केलेला आहे मी। आणि त्यानंतर आपल्याला स्मोकी जर लागत असेल, कोणाला आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण जे जुने लोक वगैरे आहेत ना त्यांना चुलीवरचा स्वयंपाक भारी वाटतं, तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते आपण जर एका निवा घेऊन एका वाटीमध्ये ठेवला आणि त्यामध्ये थोडं तूप टाकलं ना, तो पूर्ण जो सेंट येते ना, जो पूर्ण स्मोक आहे तो पूर्ण आपल्या भाताला पूर्ण लागते आणि ताट झाकून ठेवायचं थंड होईपर्यंत आणि त्यानंतर भात खायला घ्या तुम्ही। खरंच एवढा भारी होते ना, असं वाटतं की आणि ते तुपाची स्मेल खूप छान टेस्टी लागते आपला हा भात। घ्या दिवे ठेव। ए पोरा काय
4 years का हो गया. कोणी केलं रे तू केक? कोणी बनवला? आशा का? मम्मीने? कैवल्य आहे ना तुझा फ्रेंड? हां, त्याच्या मम्मीने. काय तू गेलते का? हो, आणायला गेलती ना. हां हां हां. तू लाव. हां हां टाक. फोटो येते स्पार्कल वाली कॅन्डल आणली का? छान वाटते हे पण. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू ऑल ऑफ यू. हा आहे आमचा सर्वांचा लाडका रिधान. त्याला सगळेजण प्रेमाने रिदू रिदूच करते आणि भरपूरदा याला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघितलंच असेल. आणि याचं एवढा नटखट आहे, एवढा मस्तीखोर आहे की खूप. आणि ती रिदूची मम्मी आणि हे पप्पा आहे. आणि सगळेजण त्याला केक वगैरे चारत होते ना, त्या क्षणी मला म्हणजे आठवत होतं की तेव्हा त्याचा पहिला बड्डे जेव्हा केला होता 1 वर्षाचा असताना, तर कोणीही त्याला केक चारत असताना तो नाही नाही म्हणत होता आणि मान हलवत होता. आणि आता मोठा झाल्यानंतर बघा त्याची आतुरता म्हणजे आवड त्याची केक खाण्याची. आणि सगळेजण त्याला इकडे गोड तोंड करत आहे, सगळेजण केक देत आहे त्याला. तो व्यक्ती आपल्या घरातून छोटा असते ना, तो एवढा भारी असते ना की खरंच. कारण घरचे त्याचे लाड जसे पुरवतात ना, तसा तो डोक्यावर नाचते. तसंच आमचा हा रिदू आहे. आणि पहिला मुलगा म्हटलं तर माझा हा दानिश. तर हे दोघं खूप भारी आहे आणि कोणीच कुठे काही म्हणणार नाही की हे दोघं कुठे गेलं तर नावाचा गोटा टाकून येणार म्हणून. आणि नाश्त्यामध्ये आहे केक, म्हैसूर पाक आणि चिवडा. आणि हा जो केक आहे ना, तर तो सुप्रियाकडून मागवून घेतला आहे बनवून. आणि आपल्या आधीच्या पण ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे. तर नंतर बड्डे वगैरे झाला आणि त्यानंतर आपला जो मसाले खिचडी आहे ते खूप छान स्मोक झालेली आहे. एकदम ताट काढल्यानंतर एवढा छान स्मेल येत होता ना. तर त्यानंतर जे वाटी होती ते काढून घेतली. आणि त्यानंतर इकडे आता मुलं वगैरे जेवण करत आहे. तर इकडे आता त्यांना प्लेट देते आणि जेवण करून घेऊ आम्ही आता सर्वजण. आणि बघा खूप छान मोकळा असा भात झाला. तर आता झाला रिदूचा बड्डे, हॅप्पीवाला बड्डे. आणि इकडे आता आपला भात पण खूप छान स्मोक झाला होता त्याला. आणि खूप छान टेस्ट पण खूप छान झाली होती. असं वाटत होतं की चुलीवर शिजवलेला आहे किंवा गोयऱ्यावर वगैरे शिजवलेला आहे, तशासारखी छान टेस्ट येत होती. तर मग आजचा व्हिडिओ याच नोटवर थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.